चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडता युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती जी माहिती घेऊन आली आहे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची वार्ता। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार मे महिन्यात आता कांद्याच्या दरात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो तर विचारायला लागले की मे महिन्यात आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे मे महिन्यात कांद्याच्या दरात येणारे रेकॉर्ड तोड तेजी आणि मे महिन्यात कांद्याच्या दरात जर रेकॉर्ड तोड तेजी आली तर या तेजीत कांद्याचा दर हा मे महिन्यात कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची उत्तरे आज प्राप्त करूयात। ज्यांना या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायचे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत। जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी ही सध्याची सर्वात महत्त्वाची माहिती जी माहिती घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार मे महिन्यात आता कांद्याच्या दरात येणारे रेकॉर्ड तोड तेजी। पण मे महिन्यात आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्यामुळे मे महिन्यात कांद्याच्या दरात येणारे रेकॉर्ड तोड तेजी आणि ही रेकॉर्ड तोड तेजी जर मे महिन्यात आली तर या तेजीत कांद्याचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो। चला या महत्त्वाच्या प्रश्नांची आता उत्तरेही प्राप्त करूया। जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा दर आहे तो दर सध्याच्या कंडिशनला आहे 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1100 रुपये प्रति क्विंटल। सध्या जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी दिसत आहे ती कांद्याची दर पातळी ही थोडीशी दबाव दिसत आहे। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या कांद्याची आवक ही मार्केटमध्ये वाढली। पण जर आपण मे महिन्याचा विचार केला तर कांद्याची आवक ही आपल्याला वाढताना जरी दिसणार असली तरी देखील ही वाढत जाणारी आवक मागच्या वर्षीच्या तुलनेत मात्र कमी असणार आहे। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे यंदाच्या वर्षी कांद्याच्या उत्पादनात तब्बल 11% या ठिकाणी घट झाली आहे। याच्यामुळं कांद्याचा असणारा पुरवठा जो आहे तो मे महिन्यात आपल्याला 15 ते 20% घटताना दिसणार आहे। याच्यामुळे पुरवठा हा मे महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी होणार आहे ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात गॅप हा निर्माण होणार आहे आणि हे एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे मे महिन्यात कांद्याच्या दरात रेकॉर्ड तोड तेजी येणार आहे। आता मे महिन्यात कांद्याच्या दरात जर रेकॉर्ड तोड तेजी आली तर दर कुठपर्यंत पोहोचू शकतो। जर सगळं काही व्यवस्थित झालं तर 1500 ते 1800 पर्यंत दर राहील आणि अति अनुकूल परिस्थिती आली तर मात्र कांद्याचा भाव 2000 पर्यंत सुद्धा 31 मे पर्यंत पोहोचू शकतो। मग हे एकमेव कारण आहे की ज्यामुळे कांद्याच्या दरात मे महिन्यात तेजी येऊ शकते तर नाही। आणखीन काही मुख्य कारणे आहेत ज्यामध्ये बघा की अल निनोची शक्यता वाढत चालली जवळपास याच्यावरती शिक्कामोर्तब झाला आहे असं मानायला व म्हणायला हरकत नाही। याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या खरीप आणि रब्बी हंगामात कांद्याचं उत्पादन हे भयंकर घटताना दिसणार आहे। याच्यामुळं या ठिकाणी काय होणार आहे की भविष्यात कांद्याची मागणी भरपूर वाढणार आहे कारण उत्पादन कमी होणार आहे। याच्यामुळं कांद्याची मागणी ही मे महिन्यात आपल्याला भरपूर वाढताना दिसेल कारण सगळ्यांना माहीत होऊन गेले की खरीप आणि रब्बी हंगामात भविष्यात कांद्याचं उत्पादन घटणार आहे। त्याच्यामुळे जो A1 क्वालिटीचा कांदा आहे तो प्रत्येक जण आता सध्या साठवायला लागला आहे आणि याच्यामुळं काय झाले की कुठेतरी आपल्याला कांद्याची मागणी एकीकडे भरपूर वाढताना दिसणार आहे तर दुसरीकडे पुरवठा मात्र कमी होणार आहे। पुरवठा हा उत्पादन कमी झाले म्हणून तर कमी होणार आहे पण कास्तकार बांधव सुद्धा काय करणार आहेत कांदा चाळीमध्ये त्या ठिकाणी पाठवणार आहेत आणि थोडंसं उशिराने विकणार आहेत त्यामुळे कांद्याची आवक आपोआप कमी होणार आहे। हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे कांद्याचा जो दर आहे तो मे महिन्यात रेकॉर्ड तोड तेजी दाखवू शकतो
अति अनुकूल परिस्थितीत 31 मेपर्यंत कांदा भाव 2000ला गवसणी घालू शकतो. आणि शेवटचं कारण म्हणजे मोदी सरकारची कांदा खरेदी. आपण बघितले कित्येक सरकारं हे कांद्याचा भाव भडकला की त्या ठिकाणी कोसळतात. या भीतीपोटी मोदी सरकार भविष्यातील उपाययोजना म्हणून मोठ्या प्रमाणात 15 मे नंतर कांद्याची खरेदी करताना दिसू शकते. आणि मोदी सरकारने जर 15 मे नंतर कांद्याची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू केली तर लक्षात घ्या, अगोदरच व्यापारी स्टॉक करण्यासाठी खरेदी करणार, मग मोदी सरकारची खरेदी आणि कास्तकार बांधव खूप मोठ्या प्रमाणात विक्री करणार नाहीत. शिवाय उत्पादनात घट. या सर्व कारणांमुळे जर आपल्याला 15 मे नंतर मागणी व पुरवठ्यात जर जबरदस्त गॅप दिसला आणि हा गॅप सुरुवातीला कांद्याला 1500 पार व तदनंतर 2000पर्यंत घेऊन गेला तर आश्चर्य वाटायला नको. हे पण लक्षात ठेवा की जुलै ऑगस्टमध्ये कांद्याचा भाव 4 ते 5000पर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. यामुळं कांदा कधी विकायचा हा सध्याचा जरी यक्षप्रश्न असला तरी माझं मत आहे मे महिन्यात आपण तेजीमध्ये आपल्याकडे असणारा बारीक सारीक कांदा, जोड कांदा, लो क्वालिटीचा कांदा विक्री करून टाका आणि जो A1 क्वालिटीचा कांदा आहे तो जुलै ऑगस्टपर्यंत ठेवा. यंदा तुम्हाला कांदा सोन्याचा भाव प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त एवढं लक्षात ठेवून विक्रीचं नियोजन करा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याची दर पातळी ही कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्यानं पाहावयास मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार.